नमस्कार, आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज मी बनवणार आहे शाही रसमलाई केक, ते पण एकदम घरच्या घरी आणि बेकरी सारखा। तर हा केक ओम म्हणजेच माझ्या लहान भावाचा बर्थडे होता, त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी मी हा केक बनवलेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही पण घरी कोणाचा बर्थडे असेल तर घरच्या घरीच बनवू शकता। चला रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात आधी तर मी इथे एक मोठा टोप घेतलेला आहे। आता हा टोप आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा आहे। त्यावरती मोठं झाकण ठेवायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवरती हा टोप आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा आहे, जसं आपण ओव्हन प्रीहीटला ठेवतो तसंच। आता केकच्या मिश्रणासाठी मी बाउलमध्ये एक मेजरमेंट कप घेतला आहे, तो कप भरून व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलं आहे। त्याच कपने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता विस्कने हे चांगलं आपल्याला एकाच डिरेक्शनने चांगलं फेटून घ्यायचं आहे। फेटून झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स येलो फूड कलर घालायचा आहे आणि 2 ड्रॉप रसमलाईचे इसेन्स घालायचं आहे। आता हे सुद्धा आपण परत एकदा एकाच डिरेक्शनने चांगलं फेटून घेऊया। त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तर हे तेल जे आपण घरामध्ये यूज करतो जेवणासाठी तेच मी घातलेलं आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता केक बेक करण्यासाठी मी इथे 7 इंचाचा केकचा टिन घेतलेला आहे। यामध्ये सुद्धा 1 ते 2 ड्रॉप तेल घालायचं आहे आणि चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मग बटर पेपर घालायचं आहे आणि हे मिश्रण पोर करून घ्यायचं आहे। मिश्रण पोर केल्यानंतर 1 ते 2 वेळा हा टिन आपल्याला चांगला टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जे एअर बबल्स असतील ते निघून जातील। मग या टोपामध्ये एक कढी ठेवायची आहे आणि केकचा टिन बरोबर मधल्यामध्ये ठेवायचा आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 35 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। पहिले 25 मिनिटं अजिबात उघडून बघू नका। A few minutes later. आता 35 मिनिटं झालेले आहेत आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला केक एकदम एकसारखा आणि एकदम मस्त असा बेक झालेला आहे। त्यामध्ये सुरी घातल्यानंतर सुरी पूर्णपणे क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक चांगला बेक झालेला आहे। केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला सुरीने याच्या बाजूच्या कडा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि एकदा तुम्ही मागून हे केल्यानंतर इझिली हा केक डिमोल्ट होतो। आता आपण जो बटर पेपर लावला होता तो बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता जसं आपण ओव्हनमध्ये केक बेक करतो त्याच पद्धतीने टोपामध्ये एकदम मस्त असा केक बेक झालेला आहे, एकसारखा झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे। ते मी तुम्हाला केक दाबून सुद्धा दाखवते, एकदम मस्त स्पॉन्जी आणि साईडने कडासुद्धा मस्त अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत। आता केकची आपल्याला लेअरिंग करायची, त्यासाठी मी इथे सुरीने मार्क करून घेते। तर मी 3 लेअर करून घेणार आहे। मार्क करून घेतल्यानंतर धागा जो असतो आपल्या घरात, तर धाग्याच्या मदतीने हा धागा आपल्याला मार्क केलेल्या ठिकाणी अडकवायचा आहे आणि एका साईडने ओढून घ्यायचा आहे, म्हणजे एक आपली लेअर तयार होईल। तर याच पद्धतीने मी 3 लेअर करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता धागा ओढल्यानंतर आपली इथे 1 लेअर तयार झालेली आहे। तर तुम्ही केक आतून सुद्धा बघू शकता खूप मस्त असा बेक झाला आहे। तर दुसरी लेअरसुद्धा मी याच पद्धतीने करून घेते। तर केकच्या मी 3 लेअर केलेल्या आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही 2 लेअरसुद्धा करू शकता। आता केकसाठी मी इथे ट्रोपोलाइटची टॉपिंग क्रीम वापरलेली आहे। 1 कप भरून मी इथे क्रीम घेतलेली आहे। त्यामध्ये 2 ड्रॉप येलो फूड कलर आणि 2 ते 3 ड्रॉप रसमलाईचे इसेन्स घालायचे। आता इथे बीटरने आपल्याला ही क्रीम चांगली फेटून घ्यायची आहे, एकदम लोएस्ट स्पीडवरती 2 मिनटं फेटून घ्यायचे। त्यानंतर स्पॅच्युलाने एकदा ही क्रीम आपल्याला हलवून घ्यायची आणि मग एकदम फुल स्पीड 4 वरती ठेवून ही आपल्याला पूर्णपणे फेटून घ्यायची। क्रीम फेटून झाल्यानंतर मी इथे केक बनवायला घेतलेला आहे। त्यावरती रसमलाई मी विकत आणलेली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घरची रसमलाईसुद्धा वापरू शकता। आता जो पहिला आपला लेअर आहे त्यावरती आपल्याला रसमलाईचं दूध पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, स्पॉन्ज पूर्णपणे आपल्याला ओला करून घ्यायचा आहे, खूप जास्त पण ओला करायचा नाही, खूप जास्त कोरडा पण ठेवायचा नाही, नंतर मग केक खाताना एकदम कोरडा लागतो। त्यावरती थोडीशी क्रीम घालायची आहे। त्याचबरोबर रसमलाईचे थोडेसे पीसेस मी असे तुकडे करून घातलेले आहे आणि त्यानंतर पूर्णपणे स्प्रेड करून घेतलेली आहे क्रीम। आता आपल्याला साईडने सुद्धा पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम लावून घ्यायची, जेणेकरून ते फायनल फिनिशिंगमध्ये स्पॉन्जचे थोडे क्रम्स येणार नाहीत। सर्वात वरचा जो केकचा भाग होता तो मी मिडलला यूज करणार आहे। त्यावरती सुद्धा रसमलाईचं दूध टाकून घ्यायचं आहे। वरचा भाग मध्ये यूज करायचा, कारण त्याला टोकेरी थोडासा भाग असतो। तर इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये एक मोठं साईजचं स्टार नोझल घेतलं आहे। तर आता पायपिंग बॅगचा पुढचा भाग आपण कापूया।
त्यामध्ये क्रीम भरून मध्ये जो पार्ट शिल्लक राहतो त्यामध्ये क्रीम भरून घ्यायची आहे. तर क्रीम भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पॅलेट नाईफने व्यवस्थित अशी क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे. तर मध्ये क्रीम भरून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी पॅलेट नाईफने ही क्रीम चांगली अशी बाजूने हे करून घेतलेली आहे. आता या लेअरवरती सुद्धा आपल्याला क्रीम घालायची आहे आणि पॅलेट नाईफने ही क्रीमसुद्धा स्प्रेड करून घ्यायची आहे. आता आपली क्रीम स्प्रेड करून झाल्यानंतर यावरती सुद्धा रसमलाईचे थोडेसे पीसेस घालूया आणि सगळ्यात शेवटची लेअर म्हणजे मधली लेअर होती ती मी सगळ्यात वरती ठेवली आहे. त्यावरती सुद्धा रसमलाईचं दूध घालून घेऊया. सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची. दूध घातल्यानंतर क्रीम लावूया. क्रीमसुद्धा व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची. आता सगळ्यात वरची लेअर आहे म्हणून आपल्याला हे फायनल फिनिशिंग छान असं करायचं आहे जेणेकरून केक दिसायला खूप छान दिसेल. आता पायपिंग बॅगमध्ये जी क्रीम शिल्लक होती तीच क्रीम मी केकला लावून घेते. तर तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्ही या पद्धतीने केकची फायनल फिनिशिंग करू शकता. पायपिंग बॅगने आपल्याला या पद्धतीने क्रीम लावून घ्यायची आणि मग त्यानंतर पॅलेट नाईफने ती क्रीम एकदम प्लेन अशी करून घ्यायची. तर इथे माझ्याकडे झिगझॅगवालं स्क्रॅपर होतं त्याने मी डिझाईन करून घेते. एका हाताने आपल्याला टेबल फिरवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला स्क्रॅपर फिरवायचं आहे म्हणजे खूप छान अशी डिझाईन केकवरती अट्रॅक्टिव्ह पण दिसते आणि खूप मस्त दिसतो केक दिसायला. तर वरचा जो पार्ट आहे तो सुद्धा मी पॅलेट नाईफने प्लेन करून घेतला आहे. आता केकवरती डिझाईन काढण्यासाठी मी पायपिंग बॅगचाच यूज केलेला आहे. त्यामध्ये जी क्रीम शिल्लक होती त्यानेच मी एकदम छोटे छोटे असे फ्लावर्स काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला फ्लॉवर्स काढायचे नसतील तर तुम्ही दुसरी कोणतीही डिझाईन काढू शकता. तर खालच्या साईडने सुद्धा मी छोटीशी डिझाईन काढली. तर आपला हात थोडासा मागे पुढे करत मी इथे एकदम नाजूक अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. त्यानंतर केक एकदम अट्रॅक्टिव्ह आणि दिसायला खूप सुंदर दिसावा म्हणून मी यावरील थोडेसे पिस्ताचे काप आणि बदामाचे काप घातलेले आहेत. त्याचबरोबर साईडने सुद्धा थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप लावून घेतलेले आहेत. आता बाजूच्या साईडनी पिस्ताचे आणि बदामाचे काप लावण्यासाठी मी एका हाताने टेबल फिरवते आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे काप या पद्धतीने लावून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता केक दिसायला खूप छान दिसतोय हे काप लावल्यामुळे. तर या पद्धतीने आपल्या घरच्या घरी एकदम बेकरीसारखा रसमलाईचा केक तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी कोणाचा बर्थडे वगैरे असेल तर तुम्ही नक्की हा केक करून बघा. तर मी इथे तुम्हाला एक केकचा पीससुद्धा कट करून दाखवलेला आहे. तुम्ही लेयरिंग बघू शकता एकदम आपण जसं बाहेरून विकत आणतो तसंच आहे. तर मी याआधी चॉकलेट केकची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.